नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धनला आता कळून चुकलेला आहे की तो कोर्टामध्ये केस हरणार आहे। त्यासाठी त्याने नवीन चाल खेळायचं ठरवलेलं आहे। त्याने एक वेगळाच डाव आखायचं ठरवलेलं आहे। नक्की हर्षवर्धनच्या डोक्यात काय आहे हा प्रश्न पडलेला असतो, कारण त्याने स्पष्टपणे ऊर्जाला सांगितलेलं आहे की ही हाय प्रोफाईल केस आहे आणि या केसमध्ये काहीही मिळणार नाही, तुझ्या हाती काहीही लागणार नाही। त्यामुळे मी तुला एक सल्ला देतोय, कारण तू माझी सून आहेस आणि बदनामी माझी होणार आहे जर तू ही केस हरलीस तर। त्यासाठी मी तुला सल्ला देतोय आणि तो महत्त्वाचा सल्ला असा आहे की ही केस आउट ऑफ द कोर्ट जाऊन आपण सेटल करायची आहे। तू जेवढी अमाउंट सांगशील तेवढी अमाउंट पद्माला दिली जाईल। हे सगळं बोलणं चालू असतं आणि आता मात्र ऊर्जाला धक्का बसलेला असतो। ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की हा माणूस कोणत्या लेवलला जाऊ शकतो। ऊर्जाला खरं तर ही गोष्ट अजिबात पटलेली नाही, कारण शिर्के ज्या पद्धतीने वागलेला आहे त्याची शिक्षाही त्याला झाली पाहिजे आणि ते हर्षवर्धन जहागीरदार वेगळ्याच गोष्टी करत आहे हे गोष्ट अजिबात पटत नाही। कारण ऊर्जाचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि ऊर्जाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे। ऊर्जाने सांगितलेलं आहे की मला ही केस आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटल करायची नाहीये, तर मला ही केस कोर्टातच लढायची आहे, कारण मला माहिती आहे की यामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे। एवढं स्पष्टपणे ऊर्जा बोललेली आहे आणि ऊर्जाने हर्षवर्धनची बोलती बंद केलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टात ऊर्जा स्वतः सांगत असते, ती म्हणत असते की हे बघ पद्मा, अजिबात काळजी करायची गरज नाही, उद्याचं सगळं तुझ्यावर अवलंबून आहे। तू कशा पद्धतीने बोलणार आहे, तू कशा पद्धतीने उत्तर देणार आहेत, न घाबरता जे काही तू मला सांगितलेलं आहे ते सगळं कोर्टाच्या समोर सांगायचं आहे। एवढं स्पष्टपणे ऊर्जाने सांगितलेलं असतं। इकडे घरी मात्र अर्पिताचा वेगळाच गोंधळ चाललेला असतो। अर्पिता घरी आलेली आहे आणि तिने मंगळसूत्र वगैरे सगळं आणलेलं असतं। जाताना ती पाया पडत असते आणि म्हणत असते की आता या गोष्टींची सवय मला लागली पाहिजे, आता लग्न होऊन मी याच घरात येणार आहे ना। तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात, ती लाजत असते। मग विजया म्हणते की अगं एवढे सगळे दागिने घेऊन तू कशी जाणार आहे, मी तुला सोडायला येते। त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की नाही नको, ड्रायव्हर आणि गाडी आहे बाहेर, मी जाईल गाडीने, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं तिने सांगत असते। आणि तेव्हा मात्र आता विजया पाहतच राहते। तेव्हा शैलजाला धक्का बसतो। शैलजा म्हणते की बहुतेक हिला काही आठवतच नाहीये, जे काही घडलेलं आहे ना त्याबद्दल हिला काहीच माहिती नाहीये आणि तिला काही आठवतही नाहीये हे लक्षात येते असं तिने सांगते। इकडे हर्षवर्धन आता रागारागातच ऑफिसमध्ये आलेला असतो। त्याचा राग अनावर झालेला असतो। त्याला कळत नसतं हे सगळं काय होऊन बसले, कारण ऊर्जासारख्या मुलीने आज मला कोर्टामध्ये शह दिलेला आहे आणि ही गोष्ट काही केल्या त्याला सहन होत नसते। तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि म्हणतो, डॅड काय झालंय, त्यांना बोलायचं होतं तुमच्याशी आणि तुम्ही असे पुढे निघून आलेला आहात। तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, अजून काय व्हायचं बाकी आहे, कोर्टात काय झालंय माहिती आहे ना तुला, आजच्या आज मला ती केस संपून टाकायची होती आणि त्या ऊर्जाने मध्येच गोंधळ घातलेला आहे आणि उद्याची सुद्धा हिअरिंग मागून घेतलेली आहे। ही गोष्ट काही हर्षवर्धनला सहन झालेली नसते आणि तो मात्र चिडलेला असतो। तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आजच ही केस संपायला हवी होती। तेव्हा हर्षवर्धन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा आदित्य म्हणतो की डॅड, म्हणजे तुम्हाला हवा तसा निकाल कोर्टामध्ये उद्या तरी लागेल का, म्हणजे तुमच्या डोक्यात जे आहे त्या पद्धतीने गोष्टी घडतील का, असं जेव्हा आदित्य म्हणतो तेव्हा मात्र हर्षवर्धन पाहत राहतो। तो म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय। तेव्हा हर्षवर्धनला आदित्य म्हणतो की नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय की उद्या तरी तुम्हाला अपेक्षित आहे तसा निकाल लागेल का, असं तो म्हणतो आणि शांत होतो। हर्षवर्धन पाहतच राहतो। हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं की आदित्यला नक्की काय म्हणायचं आहे आणि हर्षवर्धन म्हणतो की बास, तुला माहिती आहे ना, मला उलट उत्तरं दिलेली, मला उलट किंवा प्रश्न केलेले अजिबात आवडत नाही। आदित्य शांत होतो। तेवढ्यातच आता तिथे विक्रांत आणि शिर्के आलेले असतात। शिर्के म्हणतात की काय उपयोग झालाय, काही झालेलं नाहीये। आज कोर्टामध्ये हर्षवर्धन जहागीरदारची बोलती बंद झालेली होती। एका नव्या वकिलाने येऊन हर्षवर्धन जहागीरदारची बोलती बंद केलेली आहे आणि मला या केसचं भविष्य दिसायला लागलेलं आहे।
त्यावरती हर्षवर्धनचं एकच म्हणणं असतं, म्हणजे काय म्हणायचंय का तुम्हाला? नाही शिर्के, तुम्हाला काय म्हणायचं ते स्पष्ट म्हणा. तेव्हा शिर्के म्हणतात की स्पष्टच सांगतोय, आज ऊर्जा शिंदेने कोर्टामध्ये जी वाट लावलेली आहे ते तुम्हीही पाहिलेली आहे आणि मीही पाहिलेली आहे. त्यामुळं मला स्पष्ट दिसते की या केसचा निकाल काय लागणार आहे. हर्षवर्धन जहागीरदार. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, हर्षवर्धन जहागीरदार कोर्टात कधीच कोणाच्या समोर हरू शकत नाही. त्या नवीन आलेल्या मुलीच्या समोर तर नाहीच नाही, एवढं लक्षात ठेवा. आज एक दिवस तिने काही पुरावे दाखवले, आर्ग्युमेंट केली, त्याचा काहीही उपयोग होत नाही, असं हर्षवर्धन स्पष्टपणे सांगतो. इकडे विजया विचार करत असते. तिच्या डोक्यातून अर्पिताबद्दलचे विचार काही केल्या जात नसतात. अर्पिताने आणलेलं मंगळसूत्र, स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र तिने गळ्यात घातलं होतं, हे सगळं विजयाला आठवत असतं आणि ती म्हणत असते, एकदा का हे घरी आले की मला अर्पिताबद्दल यांच्याशी बोलावं लागणार आहे. तेवढ्यातच शैलजा तिथे येते आणि शैलजा म्हणू लागते की काय झालं वहिनी? नाही, कसल्या विचारात आहात तुम्ही? मला माहिती आहे भाऊजी आले की त्यांच्यासाठी लिंबू सरबत लागतं म्हणून तुम्ही लिंबू सरबत बनवताय, पण आता मला कळलेलं आहे की तुम्हालाच खरं तर वेळ लागलेला आहे. कसं आहे, अर्पिताला वेळ लागलाय, तिला आठवतच नाहीये की आपल्या शौर्याचं लग्न झालेलं आहे किंवा ती गोष्ट तिला कळतच नाहीये. पण तुमची ही अवस्था तीच झालेली आहे. तुम्ही लिंबू सरबत बनवताय पण त्यामध्ये तुम्ही लिंबूच टाकलेलं नाही. तुम्हालाच वेळ लागलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मात्र शैलजा म्हणते की बरोबर. शैलजाचं हे बोलणं ऐकून विजया म्हणते, बाद झालं, अति करतेस तू. तेव्हा शैलजा म्हणते, बरोबर आहे, हे बोलण्याचा कुठल्याच गोष्टीचा अधिकार मला नाही. या घरातली मोठी सून म्हणून तुम्ही या घरामध्ये प्रत्येक वेळेस हक्क गाजवला, अधिकार गाजवला. तुम्हाला एकदाही वाटलेलं नाही की हे सगळं जे काही घडतंय त्यावेळेस तुम्ही कधीच मला मान देण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा माझ्याशी प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागलेले आहात, असं आता शैलजा तिला म्हणत असते. आता मला कळतंय, जेव्हापासून ती नवीन मुलगी या घरात आलेली आहे तेव्हापासूनही तुम्ही तेच करत आहात. तिच्यावरही फक्त सासूगिरी गाजवत आहात कारण ती तुम्हाला शह देऊ शकते, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती ऊर्जा शिंदे आहे आणि ती तुमचं कधीच ऐकणार नाही. ती तुमच्यापेक्षा वरचढच ठरणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आजही तुम्ही काय करताय? तुम्ही काहीच करू शकत नाही. आज ती या घरात आहे आणि तुम्ही मात्र हातावर हात ठेवून बसण्याशिवाय काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही ती त्या सगळ्यातून वरतीच येत आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे ऐकल्यानंतर विजयाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. तिला कळायचं बंद होतं, कारण आजपर्यंत शैलजाने तोंड उघडून तिला बोलण्याचं कधी धाडस केलेलं नव्हतं, पण आज ती बोललेली असते. आता मात्र विजयाला खूप राग येतो. विजया म्हणते की बाद झालं, आता ह्या ऊर्जाला सोडत नसते. उद्या कोर्टात कशी जाते ना तेच बघते. कारण इकडे शैलजाने एक गोष्ट आणखी बोललेली असते की सगळ्यांनाच माहिती आहे की विक्रांत कसा आहे आणि तो जिंकणारच नाही. भाऊजींना कळत नाहीये, पण तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल कळत नाहीये का? तुमच्या मुलीचं भवितव्य कशात आहे हे तुम्हाला कळत नाहीये का? इकडे हर्षवर्धन आणि त्याचबरोबर विक्रांत शिर्के बोलत असतात. हर्षवर्धन विक्रांतला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तिने कुठलाही पुरावा दिला, काहीही केलं तरीही उद्याची केस आपणच जिंकणार आहोत आणि उद्याच केसचा निकाल लागणार आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे उद्याचा निकाल हा आपल्याच बाजूने लागणार आहे. फक्त एक गोष्ट करावी लागणार आहे आणि ती म्हणजेच की विक्रांत, मी जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने सगळी उत्तरं तुला द्यायची आहेत आणि जर का तू त्याच्यामध्ये चुकलात तर संपलं. तू जर उत्तर द्यायला चुकलात तर मी काहीही करू शकणार नाही, असं स्पष्टपणे हर्षवर्धन सांगत असतो. आणि तुझ्या रागावरती तुला कंट्रोल करावाच लागणार आहे, हे सुद्धा हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. आणि हर्षवर्धन म्हणत असतो की लक्षात येतंय का तुझ्या? कळतंय का आम्ही काय सांगतोय ते? आणि पुन्हा विक्रांत चिडतो आणि तेव्हा मात्र हे पाहतच राहतात. हे म्हणतात की बस झालं, हीच गोष्ट नकोय आपल्याला, म्हणून तुला मी वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या कोर्टामध्ये कोणत्याही पद्धतीने आणि कसेही प्रश्न विचारले तरी तुला मी जे सांगितलेलं आहे तीच उत्तरं द्यायची आहेत आणि तीही अगदी शांतपणे उत्तरं द्यायची आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण जे काय घडलेलं आहे ते तू काहीच केलेलं नाहीये, त्याच्यामध्ये तुझा अजिबात दोष नाही, हे गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, असं हर्षवर्धन स्पष्टपणे विक्रांतला सांगत असतो. आता त्याच वेळी आदित्य तिथं असतो. म्हणजेच आदित्यच्याही लक्षात एक गोष्ट येते, ती म्हणजे हर्षवर्धनने कितीही सांगितलं तरीही आदित्यला आता कळून चुकलेलं आहे की या सगळ्यामध्ये दोषी हा
विक्रांत आहे. इकडे आता घरी तीर्थ आलेले असते, ऊर्जा तिच्या पाठीमागून आलेली असते. तेव्हा मात्र तीर्था म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत एवढं सगळं सहन केलेलं आहे, पण यापुढे ऐकून घेणार नाही. पुन्हा जर तू मला फोन करण्याचा प्रयत्न केला तर मी पोलीस कंप्लेंट करेल. असं जेव्हा तीर्था बोलत असते, ऊर्जाने हे बोलणं ऐकलेलं असतं. ऊर्जा पुढे येते आणि तीर्थाला विचारू लागते, तीर्था काय झालंय, तू कशाबद्दल बोलतेय, कोणाबद्दल बोलतेय? तेव्हा तीर्था म्हणत असते की नाही, कोणाबद्दल नाहीये. ऊर्जा म्हणते की मान्य मला, तुझ्या शौर्य दादा इतकी मी तुझी काळजी करत नसेल किंवा माझं आणि तुझं नातं एवढं जवळचं नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्याबद्दलची काळजी मला आहे, त्यामुळं तू माझ्यासोबत शेअर करू शकते. हे ऐकल्यानंतर आता मात्र स्पष्टपणे तिथे ऊर्जा असते आणि ऊर्जाला तीर्था सांगते की एक कॉलेजमधला मुलगा आहे आणि तो मला प्रत्येक वेळेस त्रास देतोय, तो मला त्रास देतोय आणि माझी छेड काढण्याचा प्रयत्न करतोय. कारण मी त्याला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, मागच्या 15 दिवसांमध्ये त्याचा आणि माझा नंबर शेअर झालेला आहे आणि तेव्हापासून तो माझ्या मागे लागलाय आणि तो मला त्रास देतोय. हे ऐकल्यानंतर ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा म्हणते की हे सगळं आपण शौर्यला सांगितलं पाहिजे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजी तिथे येते आणि आजी तेवढ्यात म्हणते की काय झालं. ऊर्जाला म्हणते की ऊर्जा कशी झाली हेरी, विक्रांत दोषी सिद्ध झालं का? ऊर्जा म्हणते की नाही आजी, आज काहीच झालेलं नाहीये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की आजी तुला काय सांगू, आज ना आर्ग्युमेंटमध्ये ऊर्जाने डॅडला कच्चा खाल्लेला आहे, कच्चा. आणि आजी म्हणते की ठीक आहे, आज एवढं झालेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन ऑलरेडी खूप चिडलेला असणार आहे, त्यामुळं उद्या आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा हँडल कराव्या लागणार आहेत. काहीही झालं तरीही हर्षवर्धन कुठल्याही तराला जाऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे, असं आजीने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मावशी नाही आहेत, आज तुला सगळा स्वयंपाक बनवायचा आहे. आणि ती ऊर्जाला स्वयंपाकाला पाठवते. म्हणजे शैलजा जी म्हटलेली आहे ते खरं ठरत आहे. कारण ज्या पद्धतीने ऊर्जाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय हे शैलजा अगदी बरोबरच बोललेली होती आणि त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे ऊर्जाने सगळा स्वयंपाक केलेला असतो, सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि सगळ्यांना ऊर्जा शेवटी आमरस देत असते आणि ती आमरस देत असते. सासूबाईंकडे येते आणि सासूबाई आमरस म्हणते. तेवढ्यातच हर्षवर्धन तिथं आलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणतो की ऊर्जा हे सगळं काय केलंस तू, आज तुला कळतंय का? मला कुठल्याही गोष्टीची कल्पना न देता तू या पद्धतीने का वागलेली आहे? सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हर्षवर्धन काय ओरडत सुटले आल्याला हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की सासरे बुवा, मी तुम्हाला काय सांगते लक्षात येते का? तेव्हा हर्षवर्धन ऐकायलाच तयार नाहीये. हर्षवर्धन हट्टाला पेटलाय. तो म्हणतो की मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. तो म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे, उद्या तू काय करणार आहेस आणि उद्या तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? तेव्हा ऊर्जा म्हणते की आधी तुम्ही हे घ्या सासूबाई, आमरस घ्या. आणि सासरे बुवा, तुम्हाला मी आमरस देऊ शकत नाहीये कारण तुम्हाला शुगर आहे. हर्षवर्धनला राग आलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो की बाद झालं, मी तुला काय बोलतोय आणि तुझं काय चाललंय तुला कळतंय का? तेव्हा ऊर्जा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, बाहेरच्या गोष्टी घरात डिस्कस नाही केल्या पाहिजे, तेवढं मला माहिती आहे, कारण तो कोर्टातला मॅटर आहे आणि तो कोर्टातच ठेवला पाहिजे, असं ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र हर्षवर्धन म्हणत असतो म्हणजे? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, कारण आत्ता घरी आहे आपण आणि मला तुमचा मान ठेवला पाहिजे. मी जर तुमचा मान ठेवला नाही तर ते योग्य नाही, कारण आपण कोर्टात नाही आहेत. इथं तुम्ही माझे सासरे आहात, मी तुमची सून आहे आणि मी तुम्हाला आत्ता उत्तर देऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणतो की छान, चांगली पळवाट काढलेली आहे. ऊर्जा म्हणते की मी कोणतीही पळवाट काढलेली नाही, मी जे काय बोलतेय ते अगदी खरं बोलतेय, एवढं लक्षात ठेवा. ऊर्जा जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा मात्र हर्षवर्धन पाहत राहतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, ही हाय प्रोफाईल केस आहे आणि या केसचा निकाल हा मी सांगतो त्याच पद्धतीने लागणार आहे. कसं आहे माहिती आहे का, आत्ता जे काय तू बोलतेस करते त्याचा काही उपयोग होणार नाही. आजपर्यंत माझं रेकॉर्ड आहे, मी ही एकही केस हरलेलो नाही आणि आता तू जर केस हरलीस तर कोर्टामध्ये त्याचबरोबर सगळीकडे नाचक्की होईल, कारण माझा अपमान होणार आहे, कारण तू माझी सून आहे. सगळेजण तुला हर्षवर्धन जहागीरदारची सून म्हणून ओळखतात, त्यामुळं या केसच्या बाबतीत तुला विचार करावा लागणार आहे. मला असं वाटतंय की
की आउट ऑफ द कोर्ट जाऊन तू सेटलमेंट केली पाहिजे, कारण तू जर केस लढलीस तर तू हरणार आहे आणि समजा जिंकलीस तर काय होणार आहे, विक्रांतला बेल मिळू शकते, विक्रांत बेलवर सुटू शकतो. मान्य मला तू कोर्टामध्ये आज व्हिडिओ दाखवला, उद्या विक्रांतची उलट तपासणी घेणार आहे, सगळं मला मान्य आहे, पण याचा काहीही उपयोग होणार नाही. जरी तू केस जिंकली तरी पद्माची फक्त बदनामी होणार आहे आणि ते जर वाचवायचे असेल तर किती अमाऊंट पाहिजे तेवढी सांग, शिर्केंना मी सांगेल तेवढी अमाऊंट पद्माला दिली जाईल. म्हणजे एका मुलीची अब्रू विकत घेण्याचा हर्षवर्धन प्रयत्न करत आहे. ऊर्जाला मात्र खूप राग आलेला असतो. ऊर्जाने तो आमरसाचा ट्रे खाली ठेवलेला असतो. सगळेजण तिथं असतात, पाहत असतात आणि ऊर्जा मात्र म्हणत असते की बस, कसं आहे तुम्हाला उत्तरच ऐकायचंय ना, ठीक आहे देते मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर, असं म्हणत ऊर्जाने आता उत्तर देण्यासाठी तोंड उघडलेलं असतं. आणि ऊर्जा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आउट ऑफ द कोर्ट जाऊन कोणतीही सेटलमेंट होणार नाही, मी कोणतीही सेटलमेंट करणार नाही, कारण माझ्यासाठी पद्माची इज्जत महत्वाची आहे, पद्माच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते महत्वाचं आहे. हर्षवर्धन जहागीरदार एवढं लक्षात ठेवा, तुमचा अशील हा गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षाही मिळणारच आहे, असे स्पष्टपणे ऊर्जाने सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाहतच राहतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. आज त्याच्या समोर उघड झालेलं असतं की तो हारू शकतो आणि ऊर्जाने जे काही उत्तर दिलेलं आहे ते ऐकून मात्र धक्काच बसलेला असतो. हर्षवर्धन पाहतच राहतो आणि ऊर्जाने त्याची बोलती बंद केलेली असते. तेव्हा विजया म्हणत असते की काय बोलतेस, तुला कळतंय का हे सगळं? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मला मी जे काय बोलते ते सगळं कळतंय, त्यामुळं काहीही झालं तरी आउट ऑफ द कोर्ट जाऊन कोणतीही सेटलमेंट होणार नाही, स्पष्टपणे ऊर्जाने सांगत हर्षवर्धनची बोलती बंद केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.